नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे ग्रामदैवत श्री विरोबा यात्रेनिमित्त व चिरंजीव शिवेंद्रसिंह सोमनाथ कर्णवर पाटील आणि चिरंजीव अभयसिंह अमोल कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत हेल्मेट वाटप व भव्य बाईक रॅली संपन्न झाली। गोरडवाडी गावचे ग्रामदैवत बिरोबाची यात्रा व कर्णवर पाटील परिवारातील चिमुकल्यांचा अभिष्टचिंतन सोहळा अशा दुग्ध शर्करा योगनिमित्त या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन कमल फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते। सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूस संतोष शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूसचे संभाजी गावडे, माळशिरस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे, नूतन DYSP प्रदीप गोरड, मोटर वाहन निरीक्षक अकलूसचे अमोल घुले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अकलूसच्या श्रीमती सुषमा गुणवरे, माळशिरस पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ताभैया मगर, सेवानिवृत्त उपअभियंता धनंजय पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंगरक्षक ॲडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू टकले, नाशिकचे बापूसाहेब शिंदे, अमरावतीचे ज्ञानेश्वर ढोमणे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी चिरंजीव शिवेंद्रसिंह सोमनाथ कर्णवर पाटील याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला, तर चिरंजीव अभयसिंह अमोल कर्णवर पाटील याची परीक्षा असल्यामुळे तो कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही। त्याचबरोबर मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान कर्णवर पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आला। यावेळी अनेक महिलांना व पुरुषांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले। सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, ठाणे शहर क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, कमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कर्णवर पाटील, शामराव कर्णवर पाटील, अजित कर्णवर पाटील, धुळदेव कर्णवर पाटील, कांतीलाल कर्णवर पाटील, सचिन कर्णवर पाटील, शिवाजी कर्णवर पाटील व कर्णवर पाटील परिवारातील अनेक सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी काढण्यात आलेली भव्य बाईक रॅली गोरडवाडीवरून माळशिरस येथून पुन्हा गोरडवाडी येथील बिरोबा मंदिर येथे या भव्य बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला। या भव्य बाईक रॅलीमध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दादासाहेब हुलगे यांनी केले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले गोरडवाडी आणि परिसरातील सर्व सुजाण नागरिक, आज एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा लाभ मला मिळाला, त्याबद्दल मी संयोजक आयोजक कमिटीचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आज आपल्या गावचे श्रद्धास्थान असलेले बिरोबा देवाची यात्रा आणि तसेच आमचे मित्र कर्णवर साहेब यांच्या मुलाचा वाढदिवस, हे दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून आज आपण हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागं एक खूप मोठा एक सामाजिक हेतू यामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण हे लक्षात घेतली पाहिजे की आज रस्ते अपघाताचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे आणि ह्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळं लोकांचं जीव या ठिकाणी जात आहे। तरुण पोरं जे खरंच या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य आहे, त्यांचं जीव या रस्ते अपघातात जात आहेत आणि हे करत असताना आज वाढदिवसाचं केक कापणं एवढाच हा मर्यादित नाहीये, तर ते वाढदिवस आणि बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त हा एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज लोकांना हेल्मेट वाटप करणार आहे, की खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे। या माध्यमातून अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत आणि तो जीवच वाचणार नाहीत तर त्यांचं कुटुंब वाचणार आहे। त्यामुळे मी सर्वच लोकांना विनंती करतो की आपण त्या हेल्मेटचा स्वीकार करायचा आहे आणि रस्ते सुरक्षा हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। त्याचा नक्कीच आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी शिस्तीचा
हे करून आपण पुढे जायचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, माझा या ठिकाणी सन्मान केला, मला या ठिकाणी बोलवलं. आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझं 2 शब्द शांतचित्ताने ऐकलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामदेव विरोबा देवाच्या यात्रेनिमित्त तसेच आमचे सहकारी API सोमनाथ गोरड साहेब यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कर्णवर साहेब यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आज हा छोटासा परंतु अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले अकलूज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचे अधिकारी, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. तसं पाहायला गेलं तर कार्यक्रम विविध प्रकारचे असतात आणि आम्हाला विविध कार्यक्रमाला बोलवतात. वाढदिवसाचा कार्यक्रम आणि देवाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मी सुरुवातीला पाहिलं, पण नंतर त्याच्या मागचा हेतू अतिशय स्तुत्य असा आहे. हेल्मेट वाटप हे एक प्रतीक आहे आणि हे कशासाठी आहे तर आपली एक संवेदनशीलता जागृत व्हावी म्हणून. हेल्मेट तर तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे आहेत पण वापरत नाही. का वापरत नाही तर केवळ काय होतंय, इथल्या इथं तर जायचं आहे, काय होतंय. आता रस्ता तर खूप चांगला आहे, सिमेंटचा रस्ता आहे. रस्ता वाहतुकीसाठी खूप फास्ट तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, परंतु थोडं स्लिप जरी झालं तरी ॲक्सिडेंट फेटल स्वरूपाचे होतात आणि आपण आपली सेफ्टी किरकोळ गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळं होतात. मग त्याच्यातून अपघात होतात. अपघात झाल्यानंतर काय होतं ते तुम्हाला सांगायला नको, ज्यांच्या घरचं जातं त्या सगळ्यांना माहीत आहे. केवळ हेल्मेट ही एकच बाब नाही, तर रस्त्यावर जात असताना आम्ही कारवाया तर करतच असतो, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता. तर तसं न करता दुर्लक्ष केला आणि वाहतुकीचे नियम तोडले तर आपण आपल्यासोबतच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचाही जीव धोक्यात घालत असता. तर कृपा करून विनंती आहे की आपण संवेदनशीलता ठेवा. छोट्या परंतु जे वाहतुकीचे नियम आहेत एकदम साधे आहेत. दारू पिऊन गाडी चालवू नका, बरोबर आहे, पण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात बरेचसे लोक. हेल्मेट घालून गाडी वापरायची, ट्रिपल सीट नाही, लहान मुलांकडे गाडी द्यायची नाही, परंतु ह्या गोष्टीचं सर्रास उल्लंघन होत असताना दिसतं. मग कारवाई कशासाठी असते? तुम्हाला शिक्षा देण्यासाठी कारवाई नसते. कारवाई ही जेणेकरून तुम्ही नियमाचं पालन केलं तर आपण स्वतःबरोबरच सगळ्यांची सुरक्षितता इन्शुअर करत असता. तर आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल कर्णवर पाटील कुटुंबियातील आणि त्याच्या मागं आयोजन करणाऱ्या सर्व लोकांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण समाजात काम करत असताना समाजासाठी संवेदनशीलता दाखवत अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम असा घेतलेला आहे आणि असंच कार्य आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं पण त्यांचं ह्याच्यापुढे होत राहो आणि आपल्या सगळ्यांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व व्यासपीठ आणि ते प्रमुख पाहुणे साहेब, आज हा कार्यक्रम मी पहिल्यांदा बघतोय. आपण सर्वांचं नेत्यांचे पुढाऱ्यांचे वाढदिवस बघितले, पण आज लहान चिमुकल्याच्या घरातून न काय कळता आज त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय, ह्याचा मला आनंद होतोय आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आमचा आता कार्यक्रम होता म्हणून ह्या वेशात आलोय. पंचायत समिती 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं प्रशासनाच्या ताब्यात होते. धूळ, घाण, स्वच्छता ही सगळं टीमनं राबवलेलं होतं, त्यामुळे मला तिथं बोलवलं त्यांनी. आम्ही सर्वांनी मिळून आता पंचायत समिती साफ केलेली आहे आणि
माझ्या मनात एक खंत राहिला, हे गाव हक्काचं गाव माझ्या ह्याच्यात नाही, पण तुमच्या आशीर्वादानं मी परत तालुक्याच्या बॉडीवर आलोय. तुमच्या आशीर्वादानं हे गाव माझ्याशी 15 ते 20 वर्ष झालं एकनिष्ठ गाव आहे माझ्यासोबत. पार्टी बिर्टी मी या गावात काय बघत नाही. मला कार्यक्रमाला बोलवलं तर मी लगेच आलो. कार्यक्रमाचा भाग म्हणलं तर सर, हेल्मेट हा सिटीची गरज नाही तर या खेडेगावात सुद्धा हेल्मेटची गरज आहे. साहेब, तुम्ही हा उपक्रम असाच कडेपर्यंत चालत राहू द्या. आमचाही पाठिंबा, काय तुम्हाला मदत लागली तरी आम्ही तुमच्यात सामील होऊ. फुल नाही फुलाची पाकळी आम्ही देण्याचा भाग पाडू. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित माळशिरसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे साहेब, त्याचबरोबर आता नवीनच निवड झालेले आपले प्रदीप गोरड साहेब पोलीस उपाधीक्षक, त्याचबरोबर माझे सहकारी अमोल साहेब, गुणवरे मॅडम, त्याचबरोबर दत्तात्रय मगर, सभापती माळशिरस पंचायत समिती, त्याचबरोबर आमचे नेहमीच मार्गदर्शन करणारे, आम्हाला दिशा देणारे धनगर आदिवासी साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यू टकले सर, बापूसाहेब शिंदे साहेब, ज्ञानेश्वर डोणे आणि इतर मान्यवर सर्वांची नावं, सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार आमचे मित्र बारामती झटकाचे श्रीनिवाजी कदम साहेब. प्रथम मी आपल्या सर्वांना विरोबा यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. त्याचबरोबर चिरंजीव शिवेंद्रसिंह आणि अभयसिंह या दोघांनाही त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि खरं तर कर्णवर सरांचं आभार मानतो की सर, शासनाचा दरवर्षी सुरक्षा सप्ताह असतो, 1 महिनाभर चालतो दरवर्षी. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम घेतो, लोकांमध्ये जाऊन लोकांना अवेअर करतो अपघाताबद्दल, किंवा गाडी कशी चालवली पाहिजे, का अपघात कमी कसे केले पाहिजे, या संदर्भात आम्ही अवेअरनेस करत असतो. परंतु आज साहेबांनी आम्हाला एक नवीन दिशा दिली. आम्हाला म्हणण्यापेक्षा डिपार्टमेंटला किंवा शासनाला एक नवीन दिशा दिली की यात्रेच्या निमित्तानं, कारण यात्रेला तर सगळे त्या गावातले काही अधिकारी असतील किंवा बिझनेसमॅन असतील, सगळेच लोक ते यात्रे दिवशी कधीतरी येतात. मग अशा वेळी जर आपण रस्ता सुरक्षेचा काही कार्यक्रम त्या गावामध्ये घेतला तर तो नक्कीच सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यमच आहे. त्याच्यामुळं इथून पुढे आम्ही या पद्धतीचं शासनालाही सांगू की अशा पद्धतीचे कार्यक्रम अरेंज करावे. बाकी थोडंसं आता अपघाताबद्दल सांगतो तुम्हाला, स्टॅटिस्टिकल माहिती सांगतो. आता गाड्यांवर किती जण आलेत, ते 2 व्हीलर घेऊन किती जण आलेत? सगळेच असतील मला वाटतं, आहे का नाही? हेल्मेट किती जण आहेत? 2-4 जण तरी आलेत का हेल्मेट घेऊन? नसेल, मला वाटतं कोणच नसेल. असू द्या, स्टॅटिस्टिकल माहिती सांगतो तुम्हाला. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ॲक्सिडेंटमध्ये 15,000 लोक जातात, 40,000 ते 50,000 इंजर्ड होतात. देशामध्ये ते प्रमाण 2 लाखाच्या आसपास आहे. आणि जगाचा विचार केला तर जगामध्ये एक 12-13 लाखाच्या आसपास लोक दरवर्षी अपघातामध्ये जातात. म्हणजे दररोजची संख्या साधारणपणे 3,000 ते 3,500 दररोजची. तासाचा हिशोब करा तुम्ही किती होत होते. बरं, हे कशामुळे होते? कशामुळे होते? एवढे ॲक्सिडेंट होतात, एवढे हे होतात. आपल्याकडं अजून थोडीशी माहिती देतो मी. 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशामध्ये आपल्या किती गाड्या होत्या माहिती आहे कोणाला? 2 लाख गाड्या होत्या फक्त देशामध्ये. 2 लाख गाड्या होत्या. आज आपल्या देशामध्ये किती गाड्या आहेत माहिती आहे? गाड्यांची संख्या किती आहे? 27 ते 28 कोटी गाड्या आहेत आपल्या देशामध्ये टोटल. म्हणजे 2 लाखापासून 27 ते 28 कोटी गाड्या झाल्या. म्हणजे हे प्रमाण किती आहे? कॅल्क्युलेशन केलं तर 1000 पट असावं माझ्या माहितीप्रमाणे. 1000 पटीपेक्षा जास्त होईल. बरं, संख्या वाढली, मग त्या प्रमाणात आपले रस्ते वाढले का हो? मी तर माझ्या जन्मापासून बघतोय, माझ्या घरासमोरचा रस्ता तेवढाच आहे तेवढाच आहे. आता माझं वय 45-50 जरी धरलं तरी तेव्हापासून रस्ता तेवढाच आहे. म्हणजे गाड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या प्रमाणात इन्फ्रा आपलं वाढलेलं नाही. बरं, आता इन्फ्रा वाढलं म्हटलं तरी अपघात कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? तो
तर अपघात वाढत आहेत. म्हणजे पूर्वी रस्ता खराब आहे म्हणून ॲक्सिडेंट होतात असं आपण म्हणायचो. आता रस्ते चांगले दिले तरी अपघात होत आहेत. म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्या मानसिकतेत प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण ड्रायव्हिंग करताना किंवा रस्त्यावर उतरल्यानंतर कसं ड्रायव्हिंग करतो, काय करतो. म्हणजे जर रस्ते चांगले दिले तरी अपघात होत आहेत, रस्ते खराब दिले तरी उलटे अपघात वाढले. रस्ते चांगले झाल्यापासून ऍक्सिडेंट वाढले, कमी व्हायला पाहिजे ते वाढले. म्हणजे प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? एकच वाक्यात सांगतो, वाहतुकीचे जे काही सगळे नियम आहेत ना ते सगळे पाळा, ते सगळे नियम पाळले पाहिजेत. आज हेल्मेटच्या बाबतीतला एक विषय सांगतो तुम्हाला. हेल्मेट घातल्यानंतर ऍक्सिडेंट जर झाला, तुम्हाला कितीही लागलं तरी तुम्ही वाचण्याची शक्यता 98% आहे. किती आहे? कारण डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 98% आहे. टू व्हीलरवाल्यांचं सांगतो मी. डोक्याला मार लागून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 98% आहे टू व्हीलरची. म्हणजे तुम्ही हेल्मेट वापरलं आणि अपघात झाला तर तुम्ही वाचण्याची शक्यता 98%. त्याच्यामुळे हेल्मेट अतिशय महत्वाचं आहे. हेल्मेट हे सगळ्यांनी वापरलं पाहिजे. हेल्मेट असेल, वाहतुकीचे नियम, तुमचं सीट बेल्ट असेल. पोलिस दंड करतात म्हणून ते वापरू नका. आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे म्हणून ते वापरा. आणि ते खूप महत्वाचं आहे, इथून पुढे लक्षात ठेवा. कारण मी माझ्या भाषणामध्ये नेहमीच सांगतो, रस्ता ही युद्धभूमी समजा. आता तिकडं ते युद्ध लागलंय बघा, इराण, अमेरिका, इस्रायलचं. कुठनं क्षेपणास्त्र येऊन पडल, कुठनं मिसाईल येऊन काय होईल सांगू शकत नाही. तसं आहे रस्त्यावरती. तुम्ही जर चुकीचं वागलं ना तर कोण येऊन तुम्हाला ठोकल तुम्ही सांगू शकत नाही. कोण येईल, कुठनं येईल, काहीच सांगू शकत नाही. रस्त्यावरती चुका न करता ही ऍक्सिडेंट व्हायची शक्यता असते. मग चुका केल्यानंतर काय होईल याचा विचार तुमचा तुम्ही करा. कारण आम्ही आता रस्त्यावरती ज्यावेळेस चेकिंग करतो ना, इतके विचित्र प्रकारे लोक, अजिबात सेन्स नाही ट्रॅफिक गाड्या चालवायचा, अजिबात सेन्स नसतो लोकांना. लायसन असून सुद्धा कुठनं मधनच गाडी चालवतील, कुठं काहीतरी चाललेलं असते, फोनवरच बोलत असते, कुठल्या तरी वेगळ्याच तंद्रीत असते. माझाच किस्सा सांगतो मी तुम्हाला. एक 8-15 दिवसापूर्वी पुण्यावरून येत होतो मी गावी माझ्या इथं गुणवड्याला. आणि सकाळी येत होतो मी आणि मिसेस होतो, मी ड्रायव्हिंग करत होतो. आणि पालखी मार्गाचा हा पालखी मार्गाला त्या तरडगावच्या तिथं आसपास मधनं गॅपमधनं एक जण मागे आजी आजोबा बसवले आणि तो गॅपमधनं वळाला त्या बाजूला जायला. मी येत होतो आणि तो तिकडं जायला वळाला. आता तिकडं वळताना तुम्ही काय केलं पाहिजे? कुठं बघितलं पाहिजे? डाव्या साईडला पहिलं बघितलं पाहिजे ना. तुम्हाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं म्हटल्यानंतर इकडून कोण येतंय का? त्यानं माझी गाडीच बघितली नाही. आणि त्या रस्त्याचं लिमिट 120 आहे, त्यामुळे आम्ही 120लाच होतो. इतक्या जवळ आलो, एवढ्यावरनं वाचले. 3 जण जाग्यावर गेले असते. 3 जण जाग्यावर गेले असते. अगदी एवढ्यावरनं वाचले. बरं का वाचले? तर ड्रायव्हिंग करताना एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, अँटिसिपेशन ही गोष्ट खूप महत्वाची आहे ड्रायव्हिंगमध्ये. अँटिसिपेशनमध्ये काय? गृहीत धरायचं, गृहीत धरणं. निगेटिव्ह अँटिसिपेट करायचं, निगेटिव्ह गृहीत धरायचं. आपण निगेटिव्ह विचार कधी करत नाही, पण ड्रायव्हिंग करताना निगेटिव्ह विचार करायचा. काय करायचा? रस्त्याच्या कडेला एखादा मुलगा खेळतोय समजा, तर तुम्ही डोक्यात आणायचं बाबा हे पोरगं मला आडवं पळणार म्हणजे पळणार नसलं तरी समजा एखादं जनावर आहे ते सुद्धा मला हे आडवं पळणार म्हणजे पळणार. निगेटिव्ह अँटिसिपेट करून तुमचा ऍक्सिडेंटवरचा पाय उचलला गेला पाहिजे, ब्रेकवर पाय आला पाहिजे. तो माझा इन्सिडेंट झाल्यानंतर मी एवढे जोरात ब्रेकवर उभं राहिलो, एवढी गाडी कंट्रोल केली, साईडला घेतली. ते आता काय त्याला बोलायचं झाल्यानंतर तो म्हणलं, साहेब मी गाडीच बघितली नाही तुमची. अरे गाडी इथं 20 फुटावाली, त्यानं माझी गाडी ना 120च्या स्पीडला. त्यानं इकडं बघितलंच नाही, मागे आजोबा बसलेला, आला डायरेक्ट समोर. म्हणजे मी जर तिथं अँटिसिपेट केलं नसतं तर मी त्याला ठोकलं असतं. म्हणजे निगेटिव्ह अँटिसिपेशन हे खूप महत्वाचं आहे ड्रायव्हिंग करताना, लक्षात ठेवा. निगेटिव्ह अँटिसिपेट करून चला. दुसरं महत्वाचं, तुम्ही बरेचसे जण टू व्हीलर चालवत असाल. आता आपला पालखी मार्ग झालेला आहे. पालखी मार्गाला डाव्या साईडला एक लाईन आहे बघा, डाव्या साईडला म्हणजे रेग्युलर तुमचा रस्ता आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला एक लाईन आहे. त्या डाव्या साईडच्या टू व्हीलरवाल्याने त्या डाव्या साईडच्या ह्या बाजूनं गाडी चालवा, शक्यतो तुमचा अपघात होणार नाही. का सांगतो मी? ज्यावेळेस एक गाडी चाललेली असते तिला दुसरा ओव्हरटेक करायला जातो, गाडी बसत नाही आणि तो मग तुमच्या अंगावर येतो. त्याच्यामुळे तुम्ही जर ते पांढऱ्या लाईनच्या पलीकडे असाल ना तर त्याला अंदाज येतो की ते पांढऱ्या लाईनच्या पलीकडे, माझी गाडी पांढऱ्या लाईनच्या पलीकडे जाणारच नाही, ते निघून जातो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, टू व्हीलरवाल्यांनी
की पांढऱ्या लाईनच्या पलीकडून शक्यतो गाडी चालवा रस्त्याच्या. बरं, ह्या मी जी काय तुम्हाला गोष्टी सांगतोय ह्या तुम्ही अजून 10 जणांना जाऊन सांगा. महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी. तुमच्यामुळे एका दुसऱ्याचा जीव वाचेल, प्राण वाचतील. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ड्रायव्हिंग करताना. आता सेफ ड्रायव्हिंग करण्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो. सेफ ड्रायव्हिंग बोलू का? सेफ ड्रायव्हिंगचं तुम्हाला सांगतो थोडंसं. सेफ ड्रायव्हिंग करताना टू व्हीलरचा तुम्ही घरातनं टू व्हीलर काढली. टू व्हीलर काढल्यानंतर काय करायचं पहिल्यांदा? काय करतो आपण गाडी काढल्यानंतर? गाडी बसलो, पहिला आरसा ॲडजस्ट करायचा, गाडी न्यूट्रल आहे का नाही बघायचं, चालू करायची. चालू करल्यानंतर आपण रस्त्यावर आलो. रस्त्यावर आल्या काय करायचं? बरं, मला एक साधी गोष्ट सांगा. आता हा आपला छोटा रस्ता आहे. छोट्या रस्त्यावरून आपण मोठ्या रस्त्यावर जाताना काय केलं पाहिजे? नेहमी लक्षात ठेवा, आपण छोट्या रस्त्यावरनं मोठ्या रस्त्यावर जाताना मोठ्या रस्त्यावाल्याचा जायचा अधिकार पहिला असतो, आपला अधिकार त्याच्यानंतर असतो. पण आपण तसं करत नाही. आपल्याला लई गडबड असते, दोन्हीकडची वाहनं थांबवतो, आपण घुसतो मध्येच. तसं करू नका. मेन रस्त्याच्या गाड्या पहिल्या जातात, मग तुम्ही जावा. ठीक आहे, तुम्ही आता रस्त्यावर आला. रस्त्यावर नंतर काय केलं पाहिजे? तुम्ही निघाला, ओव्हरटेक करायचं. काय केलं पाहिजे? वळायचं. काय केलं पाहिजे? ओव्हरटेक करताना आरशात बघितलं पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, रस्त्यावरती कंटिन्यू आरशात बघत राहिलं पाहिजे सारखं. तुम्हाला 1 फुटानं जरी तुमची लेन चेंज करायची असली ना, आपण नाही करत तसं. 1-2 फुटानं लेन तुम्हाला चेंज करायचं तरी आरशात बघा. कारण त्याच वेळी तुम्ही 1 फुटानं इकडे सरकला आणि मागणं एखादा तुम्हाला घासून जो ओव्हरटेक करत असेल ना, तो ठोकणार तुम्हाला. तेव्हा आरशात बघा, इंडिकेटर द्या, मग लेन चेंज करा, चला. परत तुम्हाला वळायचं कुठं तरी, उजव्या बाजूला वळायचं. काय करणार तुम्ही? इंडिकेटर द्यायचा, उजवा हात करायचा. त्याच्यानंतर डाव्या हाताला वळताना काय करायचं? काय करायचं? डावा हात काढायचा का? डाव्या साईडला वळताना डावा हात काढायचा नसतो. हा उजवा हात आहे ना, तो घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचा असतो. असा मी वळतो बाबा ह्या साईडला. थांबायचं असेल तर कसा सिग्नल आहे रस्त्यावरती? थांबायचं सिग्नल माहित आहेत का? 3 वेळा हात असं असंच करायचा. तुम्हाला समजा रस्त्यावर थांबायचं, साईडला गाडी घेऊन असं असं करायचं आणि शेवटी असं करायचं. हे थांबण्याचे सिग्नल आहे. 4 व्हीलरचंही सेम थोडंसं याच पद्धतीनं ड्रायव्हिंग करा. तिथं सीट बेल्ट आहे, इकडे हेल्मेट आहे. सेफ ड्रायव्हिंगसाठी ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणखीन महत्त्वाची गोष्ट, दारू पिऊन गाडी चालवू नका. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा. हे ॲक्सिडेंट कसं आहे तुम्हाला सांगतो. हे ॲक्सिडेंट म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे. देशाला ते हे करते हळू 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 हळू. तुम्हाला एक उदाहरण देतो. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ते ॲक्सिडेंट हे झालं, विमानं धडकवली अतिरेक्यानं. त्या ॲक्सिडेंट ह्याच्यामध्ये किती लोक गेली? 2000 लोक त्या ॲक्सिडेंटमध्ये गेली. 2000. पण ते सगळ्या जगाला समजलं की बाबा असं काहीतरी इथं घडले. पण दररोज इथं 3500 मरतात, त्याचं कोणालाच काही नाही आणि कोणाला कळत नाही. तुम्हाला आत्ता कळलंच राहिलं, दररोज 3500 लोक मरतात देशात, जगामध्ये ॲक्सिडेंटमध्ये. तर ही अपघाताची परिस्थिती अतिशय भयंकर आहे. रस्त्यावरती उतरताना सगळे नियम पाळा. रस्त्यावर उतरताना मस्ती करू नका. मस्ती न करता पण ॲक्सिडेंट व्हायची शक्यता आहे. मस्ती केल्यावर काय होईल ते बघा. ह्याचं एक तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. आपल्या खंडाळा, सातारचा खंडाळा, तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता. 10-12 लोक बसची वाट बघत अशी डाव्या साईडला उभी होती, बस येणार म्हणून. एक ट्रेलर उतार आहे तिथं, घाट खाली आलं, पुण्याकडे जाताना उतार आहे. वरनं एक ट्रेलरवाला आला. त्याचं स्पीड जास्त असेल, त्याच्या काही डोक्यात आलं, त्यानं ब्रेक टच केला, ब्रेक मारला की ते ट्रेलर आहे का नाही, तो चासीतनं निघाला आणि त्या 12-13 लोकांवर पडला. 12-13 लोक जागेवर गेले. म्हणजे त्या लोकांची काय चूक होती का? म्हणजे चूक नसताना पण आपला ॲक्सिडेंट व्हायची शक्यता आहे. मग चुका केल्यावर काय होईल ते बघा. अजून या विषयामध्ये खरं बोलण्यासारखं खूप आहे, परंतु यात्रा आणि तुम्हाला आता असेल काहीतरी कार्यक्रम असतील तुमचे, त्याच्यामुळं मी साहेबांचे या ठिकाणी बोलवलं आम्हाला आणि मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो.
हेल्मेट नसेल बाजूला वाला गाडी Terima kasih.